शेतकरी कर्ज वसुली संदर्भात अजून एक प्रकार समोर येत आहे मित्रांनो. 2 दिवसच झाले नव्हते मित्रांनो. चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याला आपल्या सावकारीच्या कर्जफेडीकरिता स्वतःची किडनी विकावी लागली मित्रांनो. आणि एवढेच काय, या शेतकऱ्याला जिवंतपणी मरणावस्था पत्करावयाची वेळ आलेली आहे मित्रांनो. आता जिवंतपणी तर मारायचं आहे, परंतु जिवंतपणी मेल्याच्या पुढे जाऊन सुद्धा शेतकरी मरण पावल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्याला कर्ज परतफेडीकरिताची नोटीस बजावल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील शिखाची वाडी येथे या गावातील खंडू सटवाजी मेढेवाड या शेतकऱ्यासोबत घडलेला आहे मित्रांनो. मुळात हा जो शेतकरी आहे नांदेड जिल्ह्यामधील सटवाजी मेंढेवाड, खंडू सटवाजी मेंढेवाड हे अक्षरशः 2 वर्ष अगोदर मृत पावलेले शेतकरी आहेत मित्रांनो. 2 वर्ष अगोदर मृत पावल्याच्या नंतर सुद्धा 2 वर्षाच्या नंतर या शेतकऱ्याला बँकेकडून पीक कर्ज वसुली संदर्भाची नोटीस बजावण्यात आलेली आहे मित्रांनो. या संदर्भात या परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संताप, रोष आणि चिडचिड, नाराजी पाहायला मिळत आहे मित्रांनो. त्यांनी त्यांची ही नाराजी, त्यांचा हा जो निषेध आहे, हा निषेध मोर्चाच्या माध्यमातून काढलेला आहे आणि मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी तहसीलवर मोर्चा काढून सामूहिक आत्मदहनाची परवानगी सुद्धा मागितलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशामध्ये सर्वच घटकांना, या व्यवस्थेला, राज्य शासनाला शेतकरी नकोसा झालेला आहे का मित्रांनो? शेतकऱ्याकरिता एवढ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबवल्या जातात, योजना समोर आणल्या जातात, जाहीर केल्या जातात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ही वेळ पाहावं लागते, जिवंतपणी मरावं लागते आणि मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांना हा कर्ज परतफेडीकरिताचा जो बोजा आहे, हा जो जाच आहे, या जाचातून त्यांना सुटका मिळत नाही. किती भयावह, किती म्हणजे मनाला भेळसावणारी ही घटना आहे मित्रांनो. सर्वदूर या घटनेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करण्यात येत आहे मित्रांनो. मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याची पिके वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या, गुरंढोरं मृत पावलेली आहेत. त्यांचे गोठे, घरं, दारं, भिंती पडलेल्या आहेत. अक्षरशः अ, अति अति म्हणजे म्हणल्यापेक्षा ओल्या दुष्काळापेक्षाही मोठं नुकसान या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये या मागच्या 4 महिन्यामध्ये आपल्या राज्याने पाहिलेले असताना सुद्धा राज्य शासनाने जी-आर काढल्याच्या नंतर सुद्धा, शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं असताना सुद्धा कर्जमाफी तर देण्यात येतच आहे. तोपर्यंत सुद्धा कर्ज वसुलीकरिता स्थगिती हे स्पष्ट त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं असताना सुद्धा या बँकांना आदेश दिलेले नाही का? या बँकांना जर आदेश दिले असतील तर या बँकांना कुणाची भीती नाही आहे का? राज्य शासनाची वचक यांच्यावर नाही आहे का? हे प्रश्न साहजिकच शेतकऱ्यांना, नागरिकांना पडणारे प्रश्न, भेळसावणारे प्रश्न आहेत मित्रांनो. 2 दिवस अगोदर या शेतकऱ्यासोबत एवढी मोठी घटना घडली आणि त्याच्यानंतर आता मरण पावलेल्या शेतकऱ्याला सुद्धा 2 वर्षाच्या नंतर सुद्धा नोटिसा, आणि मरण पावलेल्याच नाही तर जिवंत इतर शेतकऱ्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोटिसा बजावण्यात येत आहेत मित्रांनो. काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्याच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली की या नोटिसा मुंबईवरून येत आहेत. अरे, मुंबईहून असो, जिल्ह्याच्या पातळीहून असो, की त्यांच्या कोणत्याही वरिष्ठ कार्यालयामधून असो किंवा त्या ब्रँचमधून असो, कुठूनही असो, परंतु शासनाने जी-आर काढल्याच्या नंतर, शासन निर्णय निर्गमित केल्याच्या नंतर हा निर्णय जारी झालेला आहे. तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये बँकांकडून हे जे पाऊल उचलल्या जात आहे, वसुली संदर्भात त्यांना नोटीसी, लोक अदालतीमध्ये शेतकऱ्यांना बोलावणं, परंतु सर्व माफी जाहीर केलेल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला लोक अदालतमध्ये बोलावणं किंवा नोटीसी पाठवणं पीक कर्ज वसुलीकरिता कितपत योग्य आहे मित्रांनो? आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा या संदर्भात काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. कुणाकुणासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये हे प्रकार घडत आहेत, कुणाला नोटीसी आली आहेत, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. जेणेकरून आपल्या सर्वांच्या या सर्व भागातील जे अपडेट आहे हे सर्वांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणून राज्य शासनापर्यंत ही हाक पोहोचवून या शेतकऱ्यांना सुद्धा या जाचापासून वाचवण्यामध्ये कशी मदत करता येईल आणि काय इथून पुढचे पाऊल उचलता येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना या प्रकाराला सामोरे जाण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. याकरिता काय मार्ग तोडगा काढता येईल ते आपल्याला या सर्व शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी करता येईल मित्रांनो. तर मित्रहो, हे अशी कुणाला, कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस आली तर मुळात चुकूनही घाबरू नका, घाबरून जाऊ नका, कुठलाही ताण, टेन्शन, स्ट्रेस घेऊ नका. या नोटिशीला जसेच्या तसे
पडू द्या, निश्चिंत राहा. कुठे बँकेत नाही गेले तरी सुद्धा चालेल, लोक अदालतीमध्ये सुद्धा नाही गेले तरी चालेल. कारण की लोक अदालतीमध्ये सुद्धा आपल्याकरिता पर्याय असतो. परंतु राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केलेल्या परिस्थितीमध्ये नोटीस देणे मुळात हेच चुकीचं आहे. बँकांनी राज्य शासन जेव्हा कर्जमाफी करत आहे तशा परिस्थितीमध्ये ज्यांना लोक अदालतीमध्ये यायचं आहे किंवा ज्यांना काही तोडगा ओटीएस मध्ये काढायचा, कशाला काही संबंधच नाही ना. ओटीएस मध्ये काही सुद्धा म्हणलं तरी सुद्धा नुकसान होणार आहे, परंतु शेतकरी रेग्युलर मध्ये बसणार आहे. तो शेतकरी कर्जमाफीला पात्र होणार नाहीये. मग शेतकऱ्याचं नुकसान कशाकरिता करायचंय? या परिस्थितीला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे. राज्य शासनाने सुद्धा यामध्ये कठोर पाऊल उचलणे आणि अशा बँकांवर कारवाई करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा बळ मिळेल, ते खचून जाणार नाही. आणि हा व्हिडिओ ज्या ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे, नक्कीच त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा मुळात खचून जाता कामा नये. कर्जमाफी ही होणारच आहे. त्यामुळे अशा नोटीसी आल्या तरी सुद्धा त्यांना केराची टोपली दाखवली तरी सुद्धा हरकत नाही. आणि स्वतःच्या जीवाचं बरं वाईट होईल असं करण्याचे विचार सुद्धा आणायचं नाहीये मित्रांनो. कायदा सुद्धा हातात घ्यायची आवश्यकता नाहीये. कुठे आले असतील तर तुमच्या लोकप्रतिनिधींना, पत्रकार बांधवांना ही परिस्थिती, या नोटीसी, हे सर्व काही त्यांच्या निदर्शनास आणून द्या मित्रांनो, जेणेकरून हा आवाज राज्य शासनापर्यंत, मुख्यमंत्री महोदय साहेबांपर्यंत, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत, कृषी मंत्र्यांपर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचायला हवा मित्रांनो. मित्रो, अशा परिस्थितीला सामोरे जावायची गरज पडत आहे, असं पडू नये. हे आपलं महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याचं दुर्दैव आहे मित्रांनो, की अशा परिस्थितीला सामोरे जाणं पडत आहे मित्रांनो. मित्रो, आपण सर्वांनी या परिस्थितीला सामोरे जायचं आहे, या परिस्थितीचा सामना करायचा आहे मित्रांनो. तर कुणालाही अशा प्रकारची नोटीस वगैरे, मेसेज वगैरे काही आलं तर घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, खचून जाऊ नका. कर्जमाफी ही होणारच आहे मित्रांनो. त्यामुळे असा प्रकार घडल्यास या मंडळीच्या निदर्शनास आणून देण्याकरिताचा नेमका एवढा प्रयत्न करा मित्रांनो. या व्यतिरिक्त काही अपडेट, महत्त्वाची माहिती या संदर्भात, कर्जमाफी, शेतकरी, राज्य सरकार, बँका यांच्या माध्यमातून, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही आली, नक्कीच आपणा सर्वांपर्यंत कळवण्याचा, पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. धन्यवाद.